घोटाळा खाऊन जर पोटात घोटाळा झाला तर अनिकेत 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 हाँ हाँ अरे हाँ अरे सॉरी चुकलं मी अनिकेतची व्हिडिओ बघितली ना त्याच्यामुळे अनिकेत राहिलं तोंडात. विशाल ओ विशाल काय खाणार अंडा घोटाळा. ओके. अंडा घोटाळा करण्यासाठी कांदा घेतलेला आहे चिरून, त्याच्यानंतर एक अख्खा टोमॅटो घ्यायचा आहे कापून, कोथिंबीर घ्यायची आहे, लसूण जे आहे ते 5-6 पाकळ्या जे आहेत ते ठेचून घेतलेल्या आहेत, त्यानंतर हळद घेतलेली आहे, गरम मसाला घेतलेला आहे, मीठ इथे घेतलेला आहे, त्याच्यानंतर आपला जो लाल मसाला आहे तो आणि एक लिंबाची छोटीशी फोड. अंडा घोटाळा करण्यासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे अंडी. तर इथे मी 4 अंडी उकडून घेतलेली आहेत आणि हे स्मॅशर आहे. 4 अंडी उकडून घ्यायची आणि त्याच्यानंतर मस्तपैकी सोलून घ्यायचे. इथे तुम्हाला दिसते सोललेली, ती अदवीने सोललेली अंडी आहेत, खूप छानपैकी नखं मारलेली आहेत. तर इथे पॅन घ्यायचा आणि पॅनमध्ये बटर टाकायचं आहे. बटरने एक वेगळी टेस्ट येणार तुमच्या अंडा घोटाळ्याला. त्याच्यामध्ये आपला लसूण जे होतं ते टाकून त्याच्यावरती कांदा टाकायचा आहे. आता कांदा आणि टोमॅटो मी एकत्रच टाकते आणि त्याच्यानंतर छानपैकी परतवून तो कांदा आणि टोमॅटो थोडासा नरम होईल त्यासाठी मी इथे आता झाकण ठेवते. थोडीशी वाफ येऊन तो कांदा आणि टोमॅटो नरम होणार आहे आपला. खूप छान अशी वाफ तुम्हाला दिसते आतमध्ये. आता एक 5 मिनिटाने मस्तपैकी कांदा आणि टोमॅटो जे आहेत ते नरम झालेलं आहे दिसते आपल्याला. ह्याच्यामध्ये हे सगळे जे मसाले आहेत ते टाकायचे आहेत आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचे. तर इथे तुम्ही बघू शकता की कांदा टोमॅटो आणि मसाला मस्त एकजीव झालेला आहे. पण मला हे ना लाईक पावभाजी सारखं करायचं आहे. पावभाजी जशी नरम असते एकदम स्मूथ असते तसा हा मसाला करायचा आहे. त्यासाठी झाकण ठेवलेलं आहे. थोडीशी वाफ आली की कांदा टोमॅटो थोडंसं नरम होईल आणि इथे स्मॅशरचा वापर मी त्यासाठीच करते की कांदा टोमॅटो जे आहे ते बारीक करून घेते मी इथे. मी स्मॅशरने 3 मिनिट स्मॅश केलेला आहे आणि मस्त एकदम पावभाजीसारखं झालेला आहे ना मसाला. तर खूप छान असा बारीक करून घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं स्मॅश मी अजून करते आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे. खूप छान असं घट्ट झालेला आहे हा मसाला. आता मी थोडंसं पाणी ओतलं. एक जरासं पाणी ओतायचं आहे कारण आपल्याला पातळ करायचं नाही आहे हा मसाला. त्याच्यामुळे थोडासा घट्ट होईल इथपर्यंत पाणी ओतून हे उकळवायचं आहे. तर त्याला ह्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि मस्तपैकी एक छोटीशी उकळी काढून घ्यायची आहे. म्हणजे तो मसाला पातळ पण नाही राहणार आणि घट्ट पण नाही होणार, मीडियम होणार आहे. हे अंडा घोटाळा जी रेसिपी आहे ती मी अनिकेत दादा जो आहे फेसबुकवर मी रील बघितलेली आणि मला तेव्हाच असं करायची इच्छा झाली की अंडा घोटाळा एकदा नक्की ट्राय करेन. तर अशीच वेगळी काहीतरी रेसिपी ट्राय करावी म्हणून मी आज अंडा घोटाळा करते. पहिल्यांदाच करते, तर बघूया आता कशी होते. आता इथे आपला मसाला शिजून झालेला आहे, मस्त झालेला आहे. आता हे जे उकडलेलं अंडा आहे ते आपल्याला खिसणीवर बारीक खिसून ह्या मसाल्यामध्ये टाकायचं आहे. असे मी 4 अंडी जी आहेत ती खिसून टाकणार आहे. तुम्ही 2 अंड्यांचं पण करू शकता. मी इथे 4 अंड्यांचं करते. छानपैकी असं मस्त बारीक खिसणीने खिसून घ्यायचं आहे आणि मसाल्यामध्ये आपल्याला ते मिक्स करायचं आहे. आपला तयार झालेला आहे अंडा घोटाळा. आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर वरून भुरभुरायची आपल्याला
आणि अंडा घोटाला जे आहे ते इथेच तयार झालेलं नाही आहे, तर अजून बाकी आहे, ते मी तुम्हाला दाखवते पुढे. मस्त झालेलं आहे. खूप आपला अंडा घोटाला झाला आहे, पण त्याच्यावर आपल्याला इथे अंडा फ्राय करायचा आहे. हाफ अंडा फ्राय करायचा आहे. त्याच्यासाठी मी बटर घेतलेलं आहे आणि अंडा त्या तव्यावरच फोडलेला आहे. आपल्याला हे हाफ फ्राय करायचं आहे. तर ह्याच्यामध्ये थोडासा वरून मसाला आणि मीठ आपल्याला टाकायचं आहे. एकदम चिमूटभर मसाला आणि मीठ टाकायचं आहे आणि पलटी करायचं नाही आहे. असंच्या असं आपल्याला हे जे मसाला घेतलेला आहे त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि आपला अंडा घोटाला जो आहे तो एकदम रेडी झालेला आहे. खूप छान असा वास येतोय आणि मस्त डिश आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता किंवा पाव असतात त्याच्यासोबत पण खाऊ शकता. खूप छान अशी रेसिपी आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्ही 2 अंड्यांचा पण करू शकता, 4 अंड्यांचा पण करू शकता. आणि हे जे हाफ फ्राय ऑमलेट आहे ते त्याच्यावरती ठेवायचं आहे. त्यांनी एक वेगळीच टेस्ट ह्या अंडा घोटाल्याला लागणार आहे. तर चला, आपण ज्यांच्यासाठी अंडा घोटाला केलेला आहे त्यांना आपण घेऊन जाऊया. हे कसं लागतं त्यांनाच विचारूया. तर इथे हे अद्वीचे बाबा बसलेले आहेत. वाव ही अंडा घोटाल्याची रेसिपी जी आहे ती आदवीच्या बाबांना तर आवडली आहे, पण तुम्ही कधी करताय? तुम्ही पण घरात त्यांना खाऊ घाला. छान सुंदर अशी रेसिपी, झटपट होणारी रेसिपी आहे. आणि स्पेशल थँक्स टू अनिकेत दादा की तुमच्यामुळे आम्हाला ही रेसिपी बनवता आली. आणि जर तुम्हाला अंडा रेसिपीची व्हिडिओ आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका ह्या चॅनलला. तर असंच भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान छान राहा आणि माझे व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद.